नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्लाउज पीस पासून खूप सुंदर अशी एक पर्स आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आहे, तुम्ही नक्कीच बनवू शकता। तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ह्या ब्लाउज पीसचा रियूज आणि हा पातळमध्ये आहे, त्यामुळे मी ते डबल मध्ये घडी घालून ठेवलेला आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला इथे आजच्या व्हिडिओसाठी एक राईस बॅग पण लागणार आहे। आता राईस बॅगचं माप सांगते अगोदर। तर बघा, 24 इंचची लांबी घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे 16 इंच। ठीक आहे, 16 बाय 24 इंच। आता आपण याची कटिंग करून घेऊ। तर अशा प्रकारे आपण ब्लाउज पीसची कटिंग आहे ती करून घेत आहोत। आणि उरलेली जी पट्टी आहे ना ही साईडची, ती आपण हँडलसाठी बेल्टसाठी वापरणार आहोत। म्हणजे फक्त एकाच ब्लाउज पीसपासून आपण ही खूप सुंदर अशी बॅग डिझाईन आहे ती बघत आहोत। तर अस्तरसाठी मी ते कपडा ठेवून घेतला आणि या पद्धतीने टर्न केला, त्यावरती क्विल्ट करून घेऊ। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, मी यावरती तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने। आता त्यानंतर आपल्याला लांबीनुसार हा कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे। तरी परत एकदा तुम्हाला याचं क्विल्ट करून परत माप सांगते किती रेडी राहिले। तर बघा, 24 इंच याची लांबी आहे, जेवढी आपण घेतली होती तेवढीच आहे आणि रुंदी आहे 16 इंच। आता जिकडनं लांबी आहे त्यानुसार आपल्याला आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि फोल्ड बाजूच्या बाजूने आपल्याला इकडनं 2 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे आणि कडेपासून 2.5 इंचावरती मार्क करायचं आहे। कडेपासून 2.5 इंच काय घेतलं की अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे त्यासाठी। तर मी तुम्हाला इथे माप पण लिहून दाखवली, स्क्रीनवरती पण दिलेत आणि प्लस व्हाईसवर देऊन पण सांगितलेले आहेत। इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने मार्किंग करून घेऊ आणि जशी मार्किंग केली तशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची आहे। ठीक आहे, तर या पद्धतीने आपण हा बॉटमचा बेस आहे तो कट करून घेतला। आता ओपन केल्याच्या नंतर बघा तो या पद्धतीने दिसणार आहे। आता कोणत्याही एका साईडने आपल्याला इकडनं 2 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे। इथे आपल्याला एक झिप अटॅच करायची आहे त्यासाठी। तर एक लाईन ड्रॉ करते आणि 16 इंचाची झिप आपल्याला इथे लागणार आहे। तर मी इथे झिप पण बरोबर या पद्धतीने कट करते, थोडीशी वाढव घेतली मी, रनर नंतर वावणार आहोत म्हणून। आता जशी मार्किंग केली तशीच आपण इथे कटिंग केली आणि ही झिप आहे ती आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे। अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत असते मैत्रिणींनो, मी तुम्हाला कटिंग करून पण दाखवते प्लस शिलाई मशीनवरती स्टिचिंग करून पण दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करायची ते। ठीक आहे, तर दुसरा 2 इंच कट केलेला पार्ट आहे तो झिपच्या दुसऱ्या साईडने ठेवून स्टिच करून घेऊया आणि इकडनं पण आपण दाबटीप देऊन घेऊ। ठीक आहे, आता अजून फिनिशिंगमध्ये येण्यासाठी मी यावरती परत वरच्या साईडने डबल दाबटीप देऊन घेणार आहे, म्हणजे झिप आहे ती अगदी फिनिशिंगमध्ये स्टिच होते। ठीक आहे, या पद्धतीने आता याच्यामध्ये रनर पण वाहून घेऊ। झिप 5 नंबरची घेतलेली आहे मी इथे, तर रनर पण आपल्याला 5 नंबरचंच घ्यायचं आहे। आता याला अस्तर आपण नंतर लावू। तर मैत्रिणींनो, या पॉकेटला अस्तर लावण्याच्या अगोदर आपल्याला बेल्ट स्टिच करून घ्यायचे आहेत बघा। तर बेल्टसाठी मी ते घेतलेलं आहे बघा 21.5 ते 22 इंच लांबीची राईस बॅग कट करून घेतलेली। राईस बॅगची रुंदी 1 इंच आहे आणि हा जो ब्लाउज पीसचा 4 इंच रुंदीचा जेवढा कपडा आपला हे कट करून शिल्लक राहिला होता ना, तेवढा पण मी इथे घेतलेला आहे आणि याचा आपल्याला असा हा बेल्ट स्टिच करून घ्यायचे। तर 2 बेल्ट घेतलेले आहेत। तर चला, तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, हे दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहेत। ठीक आहे, आता हे जोडायचे कसे ते सांगते। तर बघा, जिकडनं आपण आता झिप लावला नाही, रुंदीची साईड आहे ना, याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे। तर 16चा सेंटर येतो 8, तर 8 इंचावरती इथे आपण एक मार्क करून घेऊ आणि सेंटरपासून 2 इंच इकडे आणि 2 इंच तिकडे मार्किंग केली आणि वरतून खाली आपल्याला 1 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे, म्हणजे याच्या पुढे आपल्याला बेल्ट स्टिच करायचं आहे। तर मी तुम्हाला लगेचच बेल्ट पण स्टिच करून दाखवते आणि बेल्ट बघा मी जी मार्किंग केली ना, तर त्याच्या पुढे ठेवून घेतलेला आहे बघा या पद्धतीने। ठीक आहे, आणि 1 इंच खाली आपण हा बेल्ट अशा पद्धतीने ठेवलेला आहे बघा, एकदम जवळून दाखवत आहे। आणि नंतर हा बेल्ट आपल्याला असं वरती टर्न करून घ्यायचा आणि यावरती भरपूर अशी दाट टिप आहे ती देऊन घ्यायची आहे, मशीन मागे पुढे करत, म्हणजे जास्तीच्या टिपा देऊन घ्यायच्या आहे जेणेकरून आपला बेल्ट मजबूत राहावा त्यासाठी। परत एकदा दाखवते तुम्हाला बघा, या पद्धतीने आपण हा जो बेल्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे। अगोदर हे धागे कट करते, कारण की ते आपण जास्तीच्या टिपा दिले त्यामुळे खूप धागे आहेत। ठीक आहे, आणि बघा वरतून खाली पण 1 इंचावरती स्टिच केले। आता हे तर अर्धाच इंच राहिले वरती, दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने बेल्ट स्टिच करते।
तर अशा प्रकारे मैत्रिणींनो इकडच्या साईडचा पण मी हा जो काय बेल्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे. वरतून खाली आपण 1-1 इंचावरती हा स्टिच केलेला आहे बघा. पूर्ण कडेपर्यंत स्टिच नाही केला, अर्धा इंच आता अंतर शिल्लक राहिलेलं आहे. या साईडचं तर मी तुम्हाला स्टिच करूनच दाखवलं होतं. ठीक आहे, या पद्धतीने. आता त्यानंतर आपल्याला हे जे वरचं पॉकेट आहे ना त्याला आपण अस्तर सोबतच लावायचं आहे आणि सोबतच ही वरची झिप पण आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे. तर पॉकेटला अस्तर लावण्यासाठी बघा मी इथे अशा पद्धतीने कपडा घेतलेला आहे. जिथपर्यंत आपली बॉटमच्या बेसची कटिंग आहे ना इथपर्यंतच आपल्याला अस्तर लागणार आहे. एक्स्ट्राचं अस्तर मी नंतर अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहे. ठीक आहे, आता अगोदर आपण झिप अटॅच करून घेऊ इकडनं. आणि झिपच्या वरतीच आपल्याला जो अस्तरचा कपडा आहे तो पण ठेवून घ्यायचा आहे, म्हणजे झिप आणि पॉकेटला अस्तर आहे ते पण आपलं सोबतच स्टिच होईल. अगदी हळू दाखवत आहे मैत्रिणींनो. झिपच्या रॉंग साईडने आपण हे अस्तर आहे ते ठेवून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने टर्न केल्याच्या नंतर बघा ते आतल्या साईडने असं दिसणार आहे. आणि बेल्ट आपल्याला मागे लुटून द्यायचा, तो स्टिचिंगमध्ये नाही आला पाहिजे याची काळजी घ्या. आणि इकडनं आपल्याला दाबटीप देऊन घेतल्याच्या नंतर बघा किती फिनिशिंगमध्ये आपली झिप पण स्टिच झाली आणि पॉकेटचं अस्तर पण सोबतच स्टिच झालं. आता तीनही बाजूने आपल्याला हे अस्तर आहे ते स्टिच करून घ्यायचं आहे. तर इकडनं बॉटमच्या साईडने वाढव झालेलं अस्तर होतं ते मी कट करून घेत आहे आणि डबल फोल्ड करून घेत आहे बघा. बॉटमचं बेस आहे त्याच्यावरती. ठीक आहे, तर या पद्धतीने तीनही बाजूने आपण हे पॉकेटचं अस्तर आहे ते स्टिच केलं. आता जेवढं एक्स्ट्राचा अस्तरचा कपडा असेल तो पण आपण कट करून घेऊया. ठीक आहे, तर या पद्धतीने पॉकेटला अस्तर लावून झालं. आता झिपचा दुसरा पार्ट आहे तो दुसऱ्या साईडने ठेवून स्टिच करायचं आहे. फक्त सेंटर मॅच करायचं आपल्याला या पद्धतीने इकडनं स्टिच करताना. ठीक आहे, आणि याच्यामध्ये अजून आपण रनरने वळवलेलं त्यामुळे आपण ही झिप डायरेक्ट ओपन करून घेऊ आणि ह्या साईडने पण दाबटीप देऊन घेऊ. ठीक आहे, फक्त दाबटीप देताना बेल्ट आतमध्ये लोटून द्यायचा. बेल्टवरती आपली शिलाई येणार नाही याची काळजी घ्यायची, कारण की बेल्ट आपण वरच्या वर लावलेला आहे त्यामुळे तो झिपमध्ये येणार नाही. तर या पद्धतीने इकडनं पण दाबटीप देऊन झाली. आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये रनर पण वळवून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित अगोदर हे सारखं पकडायचं आणि झिप 5 नंबरची घेतलेली आहे मी इथे, तर रनर पण 5 नंबरचंच घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे रनर ओवून घेतलं. आता त्यानंतर एक्स्ट्राची जी झिप आहे ना ती आपण या स्टेजला कट करून घेऊ आणि हा पार्ट रॉंग साईडला टर्न करून घेऊ. तर व्यवस्थित ही बॅग रॉंग साईडला टर्न केली. आता दोन्ही कडा आपल्याला या पद्धतीने स्टिच करून घ्यायच्या आहेत. झिप सेंटरला पकडायची बरोबर आणि दोन्ही कडेने स्टिच करून घ्यायचं. आणि त्यानंतर कडेला आणि बॉटमच्या साईडने जर खालीवर पार्ट झाला असेल ना तो पण आपण कट करून घेऊ. ठीक आहे, या पद्धतीने. आणि ह्या कडेवरती ना मी परत डबल दाबटीप आहे ती देऊन घेते, म्हणजे एकदम मशीन मागे पुढे करत लॉकची टीप देऊन घेते बघा सुरुवातीला आणि शेवटच्या भागाला. म्हणजे जेव्हा आपण हा बॉटमचा बेस स्टिच करतो तेव्हा इथला पार्ट आहे तो ओपन होत नाही आणि बेस पण आपल्याला व्यवस्थित स्टिच करता येतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला बॉटमचा बेस पण स्टिच करून घ्यायचा आहे. तरी ते मी तुम्हाला एक बॉटमचा बेस स्टिच करून दाखवला. याच पद्धतीने आपल्याला दुसरा पण बॉटमचा बेस आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. ठीक आहे, या पद्धतीने. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो इकडच्या साईडने पण मी हा बॉटमचा बेस आहे तो स्टिच करून घेतलेला आहे. फायनली दोनही साईडने आपला हा बॉटमचा बेस स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला ही झिप आहे ती ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे. आणि बघा किती सुंदर अशी आपली ब्लाऊज पीसपासून अगदी एकच आयताकृती कापडापासून तयार झालेली आहे पर्स. किती सुंदर अशी आपली बॅग डिझाईन आहे ती बनून तयार झाली. आतमधला स्पेस पण बघा तुम्ही, म्हणजे जास्त मोठी पण नाही आणि जास्त छोटी पण नाही, मीडियम साईजची आपली बॅग डिझाईन आहे ती बनून तयार झाली. त्याचबरोबर मी इथे वरतून पण एक झिपर पॉकेट दिलेलं आहे आणि हे पण बघा एवढ्या मोठ्या साईजचं आहे. तर याचं शिवून तयार माप किती रेडी राहिलं नाही या बॅगीचं ते एकदा तुम्हाला मोजून दाखवते. तर 14.5 इंचाची लांबी आहे आणि उंची आहे बघा 9 इंच. 9 बाय 14.5 इंच. आणि हा जो बॉटमचा बेस आहे हा आहे आपला 5 इंचाचा बॉटमचा बेस आहे. तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. आणि बघा किती सुंदर अशी आपण ही ब्लाऊज पीसपासूनच बनवलेली आहे.